आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। आपण 3000 इतका जो लाभ आहे तो 52 निवडणूक जवळ आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वीज तांत्रिण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, म्हणजेच पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर पंचायत असेल, महानगरपालिका असेल, अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून या ठिकाणी वितरित करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारला लाडक्या बहिणी जास्तीत जास्त मतदान करतून विजयी करतील, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर जास्तीत जास्त पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता लवकरच आचारसंहिता लागू होईल आणि या ठिकाणी निवडणुकीला सुरुवात सुद्धा होणार आहे। त्या अनुषंगाने आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जरी आज रविवार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे आज रविवार 9 नोव्हेंबर रोजी वीज तांत्रिण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे खटाखट विस्तांतर होत आहेत। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज रविवार 9 नोव्हेंबर, उद्या सोमवार 10 नोव्हेंबर, परवा दिवशी मंगळवार 11 नोव्हेंबर, तर या 3 दिवसांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही, कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत हे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली। आता उद्याही पैसे जमा होतील। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण लाडक्या बहिणींना आता निवडणूक सुरू होणार आहे। या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होत असते आणि आचारसंहितेमध्ये कोणत्या योजनांचे पैसे वाटप करण्याचे सरकारला आदेश दिलेले नसतात, सरकारला परवानगी सुद्धा दिलेली नसते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आचारसंहितेच्या अगोदर आणि निवडणुकीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेल्या आहेत। आजपासून पुढील 3 दिवस सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे आणि कोणकोणत्या बँकांमध्ये वाटप होणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। जरी तुमचे या ठिकाणी दिवाळी गोड झाली नसली, जरी तुमचं लक्ष्मीपूजन गोड झालेलं नसेल, जरी तुमची 22 गोड झालेली नसेल, तरी पण बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता वाटप झालेला आहे। आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा लागलेली होती, परंतु
परंतु यापुढे वाट पाहायची गरज नाही, कारण लाडक्या बहिणींना आज रविवार जरी रविवार असला तरी पण पैसे वाटप होत आहेत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून वाटप होत असतात. त्यामुळे रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस असो तरी पण पैसे येत असतात. फक्त तुम्हाला हे पैसे बँकेमध्ये जाऊन काढता येणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींनो रविवारी भरपूर बँका बंद असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त हे पैसे बँकेमधून काढता येणार नाहीत, परंतु तुमच्या खात्यामध्ये आज रविवार असला तरी पण पैसे वाटप होत आहेत. अशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा यांनी दिलेली आहे. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा काय म्हणतात लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून KYC वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय. तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होता, परंतु यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व हप्त्यांचे पैसे आलेले असतील. बघा आतापर्यंत टोटल 16 हप्ते विस्तांतर झालेले आहेत, म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 16 महिन्यांचे पैसे वाटप झालेले आहेत. आता हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा 17वा हप्ता आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 18वा हप्ता आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. म्हणजेच टोटल मिळून या लाडक्या योजनेला 1.5 वर्ष पूर्ण होत आहे आणि हे 1.5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारकडून या ठिकाणी मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की या ठिकाणी 1.5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कोणते गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ते गिफ्ट कसं मिळवायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे सरकार फक्त लाडक्या बहिणींच्या जीवामुळे आलेलं आहे, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे. कारण लाडक्या बहिणींनी सरकारला जास्तीत जास्त मतदान केलेले होते आणि या मतदानाच्या जोरावर ते महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार या ठिकाणी तोरा काढून आल्याचं तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे सरकार काय करत आहे की जास्तीत जास्त पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करत आहे, कारण सरकारला माहिती आहे की ही लाडकी बहीण या ठिकाणी आपल्याला स्वतः मतदान करत असते. लाडकी बहीण तिच्या पतीला नवऱ्याला मतदान करायला सांगते, लाडकी बहीण तिच्या मुलामुलींना, सासू सासऱ्यांना, तिच्या आई वडिलांना, भावाला, त्यासोबत तिच्या सर्व नातेवाईकांना मतदान करायला सांगते, कारण या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा फायदा असतो आणि या ठिकाणी याच्यामध्ये सरकारचा सुद्धा फायदा आहे. त्यामुळे सरकारने एकदम बरोबर डॉक्युलिटी वापरलेली आहे. सरकार डोक्याचा वापर करून या ठिकाणी 100% सत्तेवरती येते आणि सत्तेवरती आल्यानंतर सुद्धा चांगली चांगली कामं करत आहे. तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी पूल बांधण्यात आलेले आहेत, बांधारे सुद्धा बांधण्यात आलेले आहेत, चांगल्या क्वालिटीचे आता गहू मिळत आहेत, चांगल्या क्वालिटीचे रेशनवरती तांदूळ मिळत आहेत, शाळांमध्ये सुद्धा डागडुगी केलेले आहे, शाळा सुद्धा चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत, रेल्वे असेल असे विविध क्षेत्रे असतील, विविध क्षेत्रामध्ये या सरकारने मोठं नाव बनवलेलं आहे. त्यामुळे हे सरकार कामाचं आहे, हे सरकार हिताचं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. परंतु आपल्याला या राजकारणामध्ये पडायचं नाही. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे त्याचीच माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आतापर्यंत 16 हप्ते वाटप झाले. आता नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होणार आहे. कारण याचं तुम्हाला कारण सुद्धा सांगितलेलं आहे की आता निवडणूक जवळ आलेली आहे, आता आचारसंहिता सुद्धा जवळ आलेली आहे. त्या अनुषंगाने आचारसंहितेच्या अगोदर आणि निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटप केले जाणार होते आणि त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 9 नोव्हेंबर आहे, तर आज 9 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 10 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 11 नोव्हेंबर आहे. तर या 11 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती बघणार आहोत. त्यासोबत लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बँकेचं बँक खातं चालणार नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा
आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना या अर्जंट सूचनेचं पालन करायचं आहे, अन्यथा खात्यामध्ये जेवढे पण पैसे असेल तेवढे सर्व पैसे गायब होऊ शकतात। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मेहनतीचे पैसे खात्यामधून गायब होऊ नये, आपल्या खात्यामधील पैसे कट होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून एक कडक नियम लागू करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना, सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे। बघा, सध्याच्या असलेल्या वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींनी या अर्जंट सूचनेचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 म्हणजे दिवसाचे 50 रुपये बंद सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या दिवसाचे 50 रुपये बंद होऊ नयेत, आपले या ठिकाणी महिन्याचे 1500 रुपये बंद होऊ नयेत आणि या ठिकाणी आपल्या खात्यामधील पैसे गायब होऊ नयेत, तर तुम्ही या ठिकाणी अर्जंट सूचनेचं पालन करायचं आहे। कोणते ती अर्जंट सूचना आलेली आहे, कोणत्या सूचनेचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे, तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे, जेणेकरून खात्यामधून 1 रुपया सुद्धा कट होणार नाही। आणि याच्या अगोदर जर तुमच्या खात्यामधून पैसे कट झालेले असतील, मग ते हजारांमध्ये असू द्या, शंभरांमध्ये असू द्या किंवा लाखांमध्ये असू द्या, तर तुम्ही काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी या योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साड्या नेसल्या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची फसवणूक केली, म्हणजेच आम्ही सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी साड्या नेसल्या, डोक्याला केस लावली, कपाळाला टिकल्या लावल्या, कानामध्ये जुबे घातले, नाकामध्ये नथने घातल्या, पायामध्ये पैंजण असेल, हातामध्ये अंगठ्या असतील, गळ्यामधील मंगळसूत्र असेल, या ठिकाणी लाली लावली, काजळ लावलं, अशा पद्धतीने आम्ही सुद्धा तृतीयपंथी आहोत, आम्ही सुद्धा महिला आहोत अशा पद्धतीने सुद्धा 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी या ठिकाणी अशा पद्धतीने कृत्य केलं आणि आम्ही सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी आहोत, आम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 1500 रुपये म्हणजे दिवसाला 50 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि त्यांचे फॉर्म सुद्धा पात्र ठरलेले होते। ते सुद्धा 1 वर्षांपासून हप्ते घेत होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या काही दिवसानंतर लक्षात आलं, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्या सर्व पुरुषांना या ठिकाणी अर्जंट सूचना दिलेली आहे। बघा, या 14,000 पुरुषांवरती ॲक्शन घेतली जाईल। या 14,000 पुरुषांनी जेवढे पण पैसे लाटलेले आहेत, घेतलेले आहेत, तर यांच्याकडून हे पैसे वसूल केले जातील आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल। त्यांना आयुष्यभर तुरुंगवास सुद्धा भोगावा लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल, साड्या नेसून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कृत्य केलेलं असेल, तर या ठिकाणी यापुढे हप्ता घेऊ नका। आता जेवढे पण पैसे घेतलेले आहेत तेवढे सर्व पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करायचे आहेत, म्हणजे सरकारची तिजोरी म्हणजे तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका असतात, त्यांच्याकडे हे पैसे जमा करू शकता किंवा महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचं ऑफिस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जाऊन त्यांची माफी मागायची आहेत, पैसे जमा करायचे आहेत, आपला अर्ज अपात्र करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सांगायचं आहे की यापुढे अशी फसवणूक करणार नाही, अन्यथा जर सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करून पैसे वसूल करून दंड भरून या ठिकाणी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो। त्यामुळे असे कृत्य करू नका। परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर तृतीयपंथी असतील त्या ताईंना काळजी करायची गरज नाही, तुमचा तो हक्क आहे। तुम्हाला हे सरकार 100% पैसे देत आहे, तुमच्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये विविध उपाययोजना करत आहेत, म्हणजेच याच्यामध्ये कोणाकोणाला लाभ दिला जात आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी स्त्रिया आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी तृतीयपंथी आहेत, यांच्यासाठीच फक्त ही योजना आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणी पण अशा पद्धतीची कृत्य करायची नाही। जे खरोखर तृतीयपंथी असतील, ज्या महिला असतील त्यांनीच हा लाभ घ्यायचा आहे। बघा, अशा सर्व गोष्टी आता क्लिअर केलेल्या आहेत। आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी KYC कशी करायची आहे, कुठे करायची आहे, कधीपर्यंत करायची आहे याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ सोडून जायचं नाही, कारण तुम्हाला या ठिकाणी आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे। आता तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणत्या बहिणींना मिळत नाही, कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे त्याचीच माहिती देणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या ज्या लाडक्या बहिणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतील त्यांच्याच खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ अर्धवट पाहून सोडून जातील त्यांना पैसे येणार नाहीत, पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्व गोष्टी एक एक करत पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा सकाळ सकाळ भरपूर कामे असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही दुपारी हा व्हिडिओ पाहायचा असतो। आता बघा, जर लावलाच असेल व्हिडिओ तर या ठिकाणी शेवट
शेवटपर्यंत पाहून जावा, अन्यथा तुमची लिंक तुटून जाईल आणि तुम्हाला कोणतीच माहिती कशाच पद्धतीने कळणार नाही. आता बघा लाडक्या बहिणीनं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत, आज सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा देणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीनं त्याच्या अगोदर KYC विषयी जी महत्त्वाची अपडेट आलेले आहे ते अपडेट तुम्ही पाहायची आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींचे पैसे सुरू राहतील, फक्त तुमचेच पैसे बंद होतील. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व बहिणींचे पैसे सुरू राहो अगर न राहो परंतु आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, तर या ठिकाणी KYC ची प्रोसेस पूर्ण करायची आहे. बघा, जर तुम्ही अगोदरपासून KYC केलेले असेल तर तुम्हाला आता नवीन पद्धतीने KYC करायचे आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केलेले नसेल त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा या नवीन पद्धतीने KYC करायची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मागच्या 15 दिवसांपूर्वी, मागच्या 1 महिन्यापूर्वी KYC केलेले आहे, आता आम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी परत एकदा KYC ची नवीन पद्धत आणलेली आहे. त्यामुळे आतापासून या ठिकाणी 9 नोव्हेंबर पासून सर्व लाडक्या बहिणींना नवीन पद्धतीने KYC करता येणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर KYC केलेले असेल त्यांना सुद्धा आता डबल KYC करायला सांगितलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केलेले नसेल त्या लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी आहे, आता KYC करा, अन्यथा या ठिकाणी प्रत्येक दिवसाचे 50 म्हणजेच महिन्याचे 1500 रुपये सुद्धा विसरायचे आहेत. तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की ही जी नवीन पद्धतीने KYC लागू झालेली आहे तर ही नवीन पद्धतीने KYC कशी करायची आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे, कधीपर्यंत KYC करायची आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. बघा लाडक्या बहिणींना एक गोष्ट लगेच सांगतो, बघा KYC ची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरायचे आहेत. कारण लाडक्या बहिणींना सरकारला आता तुमची जास्त गरज राहिलेली नाही, आता तुम्हाला जास्त या पैशांची गरज आहे. कारण सरकार 5 वर्षांसाठी तुम्हीच निवडून दिलेलं आहे, त्यामुळे सरकार तुमच्याकडे 5 वर्ष बघणार नाही, म्हणजे कोणाला लाभ भेटत आहे कोणाला लाभ भेटत नाही या गोष्टींकडे सरकार जास्त लक्ष देणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सरकारने KYC ची प्रोसेस आणलेली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक एखादा दिवस या ठिकाणी काम बुडवायचं आहे आणि आपले KYC पूर्ण करायचे आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला समजूतदार असतील, आपल्या डोक्याचा थोडाफार वापर करतील, त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी काम 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 आणि पैसे करतील, दिवसाने या ठिकाणी 500 रुपये हाजरीने कामाला जात असतील, त्यांचे वाटत असेल की 500 रुपये बुडतील, कशाला KYC करायचे आहे, तर इकडे तुमचे वर्षाचे पैसे बुडणार आहे. त्यामुळे एक दिवस काम बुडवा, 500 रुपयाची हाजरी बुडवा आणि KYC करा, असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण बघून घेऊयात की लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज किती पैसे वाटप होत आहेत, म्हणजे जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला मिळून सुद्धा जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला आज सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, आपले दिवसाचे 50 महिन्याचे 1500 रुपये बंद होऊ नये, तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आज 9 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड आहे, उद्या 10 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची कोणकोणत्या बँकांची निवड आहे, परवा दिवशी 11 नोव्हेंबर आहे. तर या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमवतील त्याची माहिती देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर आपण बघून घ्यात की राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांसाठी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, तर असे प्रकारचे घोटाळे परत एकदा होऊ नयेत यासाठी सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, पात्रता सुद्धा लागूच करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहेत की ज्या बहिणी पात्र असतील त्यांना जेवढे जास्त पैसे वाटप करायचे आहेत तेवढे जास्त पैसे वाटप करा, परंतु ज्या बहिणी अपात्र असतील
त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जाऊन देऊ नका। त्यामुळे सरकार आता हुशार झालेलं आहे। आता सरकारला मतदानाची गरज जास्त प्रमाणामध्ये भासत नाही, त्यामुळे सरकार या ठिकाणी नियमाप्रमाणे पैसे वाटप करत आहे। बघा, निवडणुकीच्या अगोदर खटाखट किती पण पैसे येत होते, कोणाला 10,000 आले, कोणाला 7,500 आले, कोणाला 6,000 आले, कोणाला 4,500 आले, कोणाला 3,000 रुपये आले। म्हणजेच सरकारला निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींची गरज होती, त्यामुळे पात्र बहिणींना सुद्धा पैसे सोडलेले होते, अपात्र बहिणींना सुद्धा पैसे सोडलेले होते। ज्या घरामध्ये 5 लाडक्या बहिणी होत्या त्यांना 5च्या 5 लाडक्या बहिणींना पैसे आलेले होते। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या त्यांना पैसे आलेले होते। ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या होत्या त्यांना सुद्धा पैसे आलेले होते, कारण लाडक्या बहिणींना सरकारला तुमच्या मतदानाची गरज होती, त्यामुळे सरकार त्यावेळेस पात्रता तपासत नव्हतं। परंतु आता सरकार निवडून येऊन सरासरी 16 महिने पूर्ण झालेले आहेत, सरासरी 1.5 वर्ष आता पूर्ण होत आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकारला जास्त काळजी करायची गरज नाही आणि सरकारला कोण जास्त बोलणार पण नाही, त्यामुळे सरकार याच्यामध्ये जास्त लक्ष देत नाही। आता फक्त सरकार एक करत आहे, ज्या पात्रता लावलेल्या होत्या त्या पात्रतांच्या आधारावरती पैसे वाटप करत आहेत। अगोदर जास्त काय पात्रता तपासल्या जात नव्हत्या, आम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा KYC करा, अन्यथा दिवसाचे 50 महिन्याचे 1500 विसरायचे आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना हे KYC विषयी माहिती सुद्धा बघणार आहोत आणि आता ज्या पात्रता तपासून पैसे वाटप केले जात आहे त्या पात्रता सुद्धा पाहणार आहोत। KYC ची माहिती लगेच देतो, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की KYC ची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर आहे। तुम्हाला 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करायचे आहे। बघा, ही गोष्ट 1 मिनिट लक्षात ठेवा आणि आपले जे मागचे 2 मुद्दे होते ते 2 मुद्दे सुद्धा लगेच सांगतो। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्य असू द्या, भारत देश असू द्या, तर या महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या खात्यामधून, लाडक्या बहिणींच्या खात्यामधून, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामधून, शेतकऱ्यांच्या खात्यामधून या ठिकाणी ऑटोमॅटिक पैसे कट होत आहेत। कोणाचे लाख रुपये गायब झाले, कोणाचे 50,000 रुपये गायब झाले। जर या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की आपल्या मेहनतीचे पैसे गायब होऊ नयेत, आपल्या मेहनतीचे पैसे कट होऊ नयेत, तर लाडक्या बहिणीनं हे काम करायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामधून कधीच 1 रुपया सुद्धा कट होणार नाही। याच्यामध्ये बँकेचे चार्जेस सुद्धा कट होणार नाहीत। ज्यावेळेस कट करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला ती बँक या ठिकाणी फोन करेल किंवा मेसेज करेल, त्यानंतर पैसे कट करेल। त्यामुळे लाडक्या बहिणीनं फक्त एक काम करायचं आहे, 1 मिनिटाचं काम आहे, ते काम केल्यानंतर 1 रुपया सुद्धा खात्यामधून कट होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं आता ते काम म्हणजे काय, बघा 90% लाडक्या बहिणी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा पद्धतीचे सोशल मीडियाचे ॲप वापरत आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप वापरत असाल, इंस्टाग्राम वापरत असाल, टेलिग्राम वापरत असाल, फेसबुक वापरत असाल, तर अशा पद्धतीने तुमचा एखादा मित्र तुम्हाला एखादी लिंक शेअर करतो आणि ती लिंक या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जेवढी पण रक्कम आहे तर ती गायब करण्यासाठी आलेली असते। जर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केले, ती लिंक उघडले, तर तुमच्या खात्यामध्ये जेवढी पण रक्कम असेल तेवढी सर्व रक्कम गायब होणार आहे। मग तुम्हाला परत डोक्याला हात लावून बसावे लागणार आहे। त्यामुळे सोशल मीडियावरती कोणत्याही लिंक आल्या तर त्या लिंकांवरती उघडायचं नाही किंवा ती लिंकांवरती टच करायचं नाही। जर तुम्ही त्या लिंक उघडल्या तर तुमच्या खात्यामधील सर्व रक्कम गायब सुद्धा होणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, हा झाला एक उपाय आणि दुसरा उपाय म्हणजे ऑटो डाउनलोड सिस्टीम असते तर ती बंद करून टाकायची आहे। तुमच्या गावामध्ये जवळपास मोबाईलचं दुकान असेल तर त्यांच्या दुकानामध्ये जायचं आणि ऑटो डाउनलोडची सिस्टीम बंद करायची आहे असं सांगायचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण पात्रता, नियम, अटी शर्ती सांगणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो त्याच्या अगोदर काही गोष्टी माहिती तुम्ही करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही या गोष्टी माहिती करून घेतल्या तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार 4 चाकी गाडी नसेल तर पैसे येतील, पांढरे रेशन कार्ड असेल तर पैसे येणार नाहीत, उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तर पैसे येणार नाहीत, सरकारी कर्मचारी असाल तर पैसे येणार नाहीत। बघा, अपात्र बहिणींना पैसे येणार नाहीत, फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी। आता आपण बघून घेऊयात की 9 नोव्हेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड, 10 नोव्हेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड, 11 नोव्हेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड, बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याची माहिती देऊन टाकतो। तर बघा, लाडक्या बहिणींना आता जवळच आचारसंहिता, निवडणूक जवळ आलेले आहे, त्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये लवकरच जुन्या हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि हे पैसे पुणे शहर, मुंबई शहर म्हणजे 36 जिल्हे आहेत, या 36
जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण बँकांना आधार कार्ड लिंकची सिस्टीम आहे तेवढ्या सर्व बँकेमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाची कामे करून ठेवा, लवकरच निधी वाटपाला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. सरकारला मतदानाची गरज आहे.